सर्वाधिक मोठा आणि त्याच वेळेला घातकी बॅटर सौद पटेल त्याच्या साथीला पाहायला मिळते. चला क्वालिफायची मॅच आहे. क्वालिफायच्या मॅच मध्ये नडगावकर मैदानावरती उतरले, त्यांनी नडगावकर टाळ्या वाजवणार नाही अशी गोष्ट होईल का? चला टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करूया या क्वालिफायच्या मॅचचं. मग वहुरकर तुमचे बॅटर मैदानावरती उतरले, तुम्ही टाळ्या वाजवा तुमच्या दोन फलंदाजांसाठी. यस, तिकडे वहुरकर सुद्धा सज्ज झालेत. महत्वाची मॅच. नितीन कोरपे मित्रमंडळ वहूर, तर एका बाजूला बैरी जोगेश्वरी शरद मांडे 11 नडगाव. नडगाव गावानं टॉस जिंकला, बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आजच्या रात्रीमध्ये पहिल्यांदा टॉस जिंकल्यानंतर ते बॉलिंग करतायत. मग धावा किती थांबवल्या जातील? दोन एक्सप्रेस एकमेकांच्या समोर. एक युवा एक्सप्रेस, देवत एक्सप्रेस म्हणून संबोधलं जाणारा खेळाडू मयूर वाघमारे, तर एक रायगड एक्सप्रेस विश्वजित ठाकूर समोर. या दोन एक्सप्रेस एकमेकांच्या समोर धडकतील. एकाकडे बॅट तर एकाकडे बॉल. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल मयूर वाघमारे. पहिलाच बॉल खोलातला आपण पाहतोय, लॉंगॉनच्या दिशेला खेळला गेलाय. मिड विकेट मधून चांगलं बॅकअप पाहायला मिळेल. फ्री हिटचा बॉल होता आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं तर एका धावेनं झाली आहे सुरुवात. एक धाव. पॉवर प्लेचं षटक. मयूर वाघमारे बॉलिंग मार्क वरती. आमचे प्रेक्षक वर्ग पहा, चहू बाजून प्रेक्षक आणि प्रेक्षक. अगदी 3:20 झाले तरी सुद्धा त्यांना पाहायचंय की या तिसऱ्या रात्रीमध्ये टॉप 3 मध्ये जाणारा संघ कोणता आहे आणि त्यासाठीची लढत. पुढचा बॉल. वेग 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 आणि फक्त वेग आहे. अचूकता, भेदकता. मयूर वाघमारे देवत एक्सप्रेस सुसाट सुटलाय हा खेळाडू. आपण पाहिलं ना तर पनवेल विभागामध्ये एक अगदी छोटस देवत गाव आहे. त्या देवत गावामध्ये जवळजवळ एकंदरीत जर आणल्या तर 2च टीम होतात. हे मयूर यांच्या ब्लॉग मध्ये आम्हाला समजलं होतं. आणि निश्चितपणे एका छोट्याशा गावातून आलेला हिरा चमक धमक सोडतोय. हा पहा, हाफ ट्रॅकर बॉल पुल करायचा होता सौदला. बॅट फिरवली आहे पण बॅट बॉलचा संपर्कच होणार नाहीये. मयूर वाघमारे त्यानं रीड केलंय समोरच्या बॅटरला. अगदी आपण जर पाहिलं तर मयूरला सुद्धा माहिती आहे कशी गोलंदाजी करायची या सामन्यामध्ये. लगातारचे 2 डॉट बॉल फेकलेत. पुढचा बॉल. यावेळेला बॅटची कडा. थर्ड मॅनला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे. 1 2 3 4 बाउन्स. सीमा पार. म्हणावा लागेल. आणि चौकाराच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफळकावरती आपण पाहतोय तब्बल 5. ब्लॉक होल. काय घडलंय? लेग बिफोर. मयूर वाघमारेचा सेलिब्रेशन सांगून जाईल. ही मोठी विकेट आहे. सौद पटेल मैदानाच्या बाहेर. एकंदरीत मयूर वाघमारेने सेलिब्रेशन केलं ना की यंदाच्या हंगामाची मला ती एकच मॅच आठवते जिथे रेस्ट ऑफ इंडिया त्यांच्या विपक्षामध्ये बेस्ट ऑफ रायगड आणि त्याच वेळेला महाराष्ट्रात किंबहुना भारतामध्ये सर्वाधिक अग्रनामांकित खेळाडू करण अंबाला समोर असताना त्यानं त्याचा घेतलेला तो अगदी बोल्ड किंबहुना त्यानं यष्टया ज्या उद्ध्वस्त केल्या होत्या ना त्या लाजबाब. आणि त्यानंतरचा सेलिब्रेशन त्यानं संपूर्ण मैदानाला गोल राऊंड मारला होता. आणि अगदी ती रील किंबहुना त्याच्या ज्या काही फुटेज आहेत कोणत्याही अशा यूट्यूब वाहिनीवरती तुम्हाला कधीही पहा. मयूर वाघमारेचा सेलिब्रेशन यंदाच्या हंगामाचा खूप मोठा चर्चेचा विषय राहिलाय. आणि मयूर वाघमारे हे नावच चर्चेचा विषय आहे, मग सेलिब्रेशन तर असणारच ना. समोरचा बॉल. निहाल आले. होय मी आलोय याची जाणीव सुद्धा करून दिली आहे. आल्या आल्या ठोकलाय षटकार.
जिकडे आपण जर पाहिलं तर महत्वपूर्ण विकेट आल्यानंतर निहाल जसा मैदानावरती आला त्याच्या बॅटमधून 6 धावा. सहा धावा तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर वारंवार अशा पद्धतीचे फटके खेळण्यासाठी मात्र निहाल तिकडे ओळखला जातो आणि नावाला साजेशी अशी कामगिरी मात्र आपण पाहतोय. पहा आपल्या महाड नगरीतील असे नामांकित असे पंच नडगाव गावाला बिलॉंग करतात. सन्माननीय नंदूजी मांडे सर यांच्या वतीनं आमच्या समालोचनासाठी इथे 500 रुपयाचे कॅश प्राईज आले. आपले मनपूर्वक आभार. निश्चितपणे आज मात्र आपण जर पाहिलं तर आमच्या समालोचनाला सुद्धा ते दाद देताना पाहायला मिळतात. टप्पा पडला, बॅकफुटला जाऊन स्ट्रोक खेळला गेला, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तिकडे थोडा चुकीचा थ्रो झाला पण हरकत नाहीये. पाहता पाहता एक धाव मात्र तिकडे स्कोर कार्ड वरती मिळताना पाहायला मिळेल. त्या एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना तब्बल 12 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 धावा. शांत आणि संयमी सुरुवात मैदानावरती चालू आहे. सूरज पाटील बॉलिंगला आलाय. सूरजला मात्र धावा थांबवायच्यात. पुढचा बॉल डान्सिंग डाऊन पुढे सरसावत पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. अतिरिक्त धाव मैदानाच्या आतमध्ये मिळते. अवंदर स्वरूपाची धाव खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळेल. अगदी आपण जर पाहिलं ना तर एकंदरीत मैदानाच्या आतमध्ये अपेक्षित जो खेळ आहे ना तोच खेळ मात्र करायचा सूरज पाटीलला पण तेवढंसं जमलं नाहीये. व्हाईट बॉलची घोषणा मैदानावरती स्वतः गणेश भाविस्कर सर पाहायला मिळतील. त्यांच्या समवेत बंटी जाधव सर. चांगलं कामकाज. पुढचा बॉल फुल इकडे मात्र आपण जर पाहिलं तर पुढे सरसावत पुढेच फटका खेळलाय लॉंग ऑफच्या दिशेला निहाल चरफरे. चांगली खेळी निहाल चरफरे प्रभावित करतायत. म्हणजे पहा ना इकडे मात्र आपण जर पाहिलं तर टार्गेट केलं होतं विश्वजित ठाकूर यांना पण निहाल चरफरे वेगळाच खेळ करतायत. अजून एक मोठा फटका, अजून एक आक्रमण, अजून एकदा 6 धावा. अभ्यास केला इतिहासाचा पेपर भूगोलचा तसं समीकरण समोर आहे. अभ्यास केला होता विश्वजित ठाकूर आणि सौद पटेलचा पण समोर अगदी आपण जर पाहिलं तर प्रश्नचिन्ह किंवा प्रश्न आपण पाहिलं तर निहाल चरफरे निर्माण करताना पाहायला मिळतात. काय बॅटिंग आले. मयूर वाघमारे यांच्या अगेन्स्ट षटकार खेळला आणि आता सूरज पाटीलच्या अगेन्स्ट 2. यावेळीचा बॉल बाहेरचा बॉल होता. त्याच्यासोबत छेडछाडी करण्याचा प्रयत्न बॅटची कडा. तदनंतर मात्र आपण पाहिलं तर शॉट थर्ड मानला. फिल्डिंग चांगली. डॉट बॉल येतोय. कमबॅक करतोय सूरज पाटील. टीमची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय तब्बल 25 धावा. धावा आल्या, धावा बनल्या, किंबहुना त्याच धावा बनवल्या गेल्या. पुढचा बॉल अजून एक बॉल वाईड. वाईड बॉल. अतिरिक्त धाव मैदानाच्या आतमध्ये मिळते. अवंतर स्वरूपाची सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस झाल्यानंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना 26. सूरज पाटील महागडे ठरलेत. बॅटिंग करताना प्रभावित केलंय पण आता बॉलिंग करताना नाराजी. मोठा फटका. फटका तर फसलाय. चेंडूच्या खाली स्वतः मयूर वाघमारे. कोणतीही चूक नाहीये. निहाल चरफरे मैदानात
लेट पण थेट आता थोडे रंगात आलेत, त्यांनाही मात्र सूर गबसलाय. टायमिंग प्रॉपर आणि आता गाणी लागवण्याचा माइंडसेट सुद्धा प्रेक्षकांचे मनोरंजन. म्हणजे गाणी अशी लागवली जातात ना की आपोआप प्रेक्षकांच्या आता माना हलायला लागल्या. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 26 धावा. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा सूरज. कमी गतीचा बॉल बॅकफुटला जाऊन खेळलाय. बॅकवर्ड पॉइंट मधून बॉल थर्ड मॅनला स्टीयर झाला. तिकडे रोहित आहे. पाहता पाहता अजून एक धाव मात्र स्कोर कार्ड वरती प्लस होताना पाहायला मिळेल. एकेरी धावेच्या साह्यानं दुसऱ्या षटकाची मात्र आपण जर पाहिलं तर इकडे सांगत होताना पाहायला मिळाली. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर तब्बल 13.50च्या सरासरीनं धावा बनत असताना पाहायला मिळाला. त्या 27. 2 ओव्हरचा खेळ संपला, 27 धावा झाल्यात. अगदी आपण जर पाहिलं तर खूप मोठ्या धावा मैदानाच्या आतमध्ये बनल्या जातात आणि इथून पुढे आपण जर पाहिलं तर अशा स्वरूपाच्या धावा येत राहिल्या तर या मॅचमध्ये चांगली टोटल होईल आणि चांगल्या स्थितीमध्ये दिसण्याची शक्यता दाट आहे. संघ मैदानावरती आपण पाहिलं तर नितीन कोरपे मित्रमंडळ वहूर हा संघ. कारण की आपण जर विचार केला ना तर वहूर संघाकडे बॉलिंग लाईनअप खूप मोठा आहे, किंबहुना बॅटिंग लाईनअप सुद्धा. पण जास्तीचा गोलंदाजाचा तोफखाना घेऊन ते मैदानावरती आलेत. चांगले बॉलर त्यांच्याकडे आहेत. यस, उद्याची रात्र या स्पर्धेची शेवटची रात्र. उद्या चॅम्पियन स्पोर्ट्स महाड आणि वैष्णवी 11 बिरवाडी उद्या ठीक 6:30ला इकडे रिपोर्टिंग करायची आहे. आणि या 2 संघांमधील जो विजय होईल तो संघ उद्या 6:30ला रिपोर्टिंग 7ला पहिला बॉल पडेल, जिकडे सेमीफायनल आणि फायनल या सगळ्याच प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये पार पडतील. मयूर वाघमारे आणि त्याचा वेग आणि त्याची भेदकता. हा डॉट बॉल पहा ना, म्हणजे फहद पटेलनं बॅट फिरवली पण ती बॉलच्या विरोधामध्ये होती. कारण की अगदी वाईड यॉर्कर त्याच्यावरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण ती बॅट फिरण्याआधी बॉल कीपरच्या हातामध्ये होता. एवढा वेग मयूरचा आपण पाहतोय. अजून एक खोलवर टप्प्याचा बॉल. स्ट्रोक तर चांगला खेळलाय. डीपॅक्सचा कव्हरच्या दिशेला बॉल मात्र प्रसन्न होताना पाहायला मिळेल. चांगली फिल्डिंग, चांगली बॉलची फेक पाहायला मिळते. पाहता पाहता धाव मिळेल तिकडे पुन्हा एक आणि त्या 1च्या साह्यानं संघाचं धावफलक पुढे सरसावत असताना 28. कमबॅक आणायचा, कमबॅक करायचा मयूर वाघमारेला. आणि मयूरला माहिती आहे मैदानावरती जर उभं राहायचंय किंबहुना एक कमी धावसंख्या समोरच्या टीमला बनवून द्यायची आहे तर मात्र शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. मागील मॅच मध्ये तेजसनं मारलेले 3 षटकार तेच शेवटपर्यंत राहिले होते, म्हणजे त्याच 18 धावा पाहिल्या आपण. बॅटची कडा, बॉल हवे. सूरज पाटील मोठी विकेट. विश्वजीत ठाकूर मोठ्या मैदानाच्या बाहेर. पहा ना, म्हणजे विकेट टेकर बॉलर. ब्रेक थ्रू हवाय मयूर वाघमारे. आपण म्हणतो ना की जर डोकेदुखी असेल तर गोळी घ्या सेरेडॉन, आणि जर मैदानाच्या आतमध्ये समोरच्या बॅटरची डोकेदुखी होत असेल तर मैदानावरती एकदा वापरून बघा मयूर डॉन. आणि मयूर डॉन मैदानावरती आपण जर पाहिलं तर कामकाज चांगलं करतोय. मयूर वाघमारे प्रभावित करून सोडलंय या पठ्ठ्यानं. बॉलिंगच्या जोरावरती प्रत्येकाला थांबवून ठेवलंय. आता नवीन बॅट्समन फहद बाबाजी, त्याच्या साथीला फहद पटेल, ही जोडी खेळपट्टीवरती. पुढचा बॉल फुल टॉस, मोठा स्ट्रोक खेळला. बॉल लॉंग ऑफ मध्ये प्रसन्न होताना पाहायला मिळेल. अति वेगानं क्षेत्ररक्षक आले तिथे मात्र आपण जर पाहिलं तर एकच धाव मात्र मिळताना पाहायला मिळेल. त्या एकेरी धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 29 धावा. 29 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळतील.
एकंदरीत षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. मयूरनं कमबॅक आणला कारण की 4 बॉल त्यानं फेकले, धावा 2च दिल्या आणि एक मोठी विकेट मिळवली. ती विकेट होती विश्वजित ठाकूरची. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा मयूर सज्ज होईल. समोर फद, वेगाचा बॉल, काय फटका खेळलाय पण तोही सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. अजून एक सफलता, अजून एक विकेट. फद पटेल सुद्धा मैदानाच्या बाहेर. आतमध्ये काय घडलं जात आहे, एका मागोमाग एक विकेट, एका मागोमाग एक धक्के, आणि आता हे धक्के सोसण्याची ताकद आहे का हे पाहावं लागेल. मयूरनं मात्र आपलं काम चोख बजावलंय. आज बॉलिंगनं इम्प्रेस केलं मयूरनं. आज खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडली आहे आणि अगदी आपण जर पाहिलं तर सगळ्यांचीच मात्र तो मन जिंकताना पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सातत्यपूर्ण ॲज अ बॉलर म्हणून चांगलं कामकाज करणारा खेळाडू आशिष मेहरुल मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळेल. बॅटिंग मार्कवरती आता धावा बनवायच्या, धावा बनवावाच लागणार आहेत. एक चांगली टोटल जर उभा राहायची आहे. समोर मयूर वाघमारे षटकातील शेवटचा बॉल घेऊन, शेवटचा बॉल या ओव्हरचा मयूर वाघमारे. समोर आशिष, अति वेगाचा बॉल बॅकफुटला जाऊन कट केलाय आणि इथे मात्र आपण जर पाहिलं तर फक्त आणि फक्त एक धाव. नडगावकर, मयूरची बॉलिंग आवडली नाहीये का? येस, बॉलिंग आवडली आहे, टाळ्या झाल्याच पाहिजे. आणि तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर प्रभावित करणारी गोलंदाजी, कारण की त्यानं विकेट मिळवल्या. या संपूर्ण इनिंग मध्ये 3 महत्वाच्या धावा खर्च केला 2 ओव्हरमध्ये, फक्त आणि फक्त 14, आणि टीम पोहोचली आहे 18 बॉलचा खेळ संपल्यानंतर 10.00च्या सरासरीनं तब्बल 30 या आकड्यावरती. म्हणजे पहा ना, कमबॅक कसा असावा, कमबॅक मयूर वाघमारे सारखा असावा, आणि तोच कमबॅक आता नडगावकरांना मिळालाय. कारण की असं वाटलं होतं की 13.50ची सरासरी 2 ओव्हरमध्ये राखली, पण जसे मयूर आले सरासरीच बदलून टाकली. इकडे मात्र आपण पाहिलं तर 10ची सरासरी आपण पाहतोय. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती, ज्यानं मागील मॅच मध्ये पराक्रम घडवला, किंबहुना नडगाव संघाला विजयाची गोडधोड मिळवून देण्यासाठी खूप सारे प्रयत्न केले, त्याच्यामध्ये तो सफल सुद्धा राहिला. रोहित बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. रोहित गोलंदाजीसाठी आलाय. अगदी आपण जर पाहिलं तर रोहित कशा दर्जाची गोलंदाजी करेल हे सगळेच आपल्याला क्षणचित्र पाहायचे आहेत. या महत्वाच्या क्षणी रोहितवरती खूप मोठा विश्वास दाखवलाय, कारण की या षटकामध्ये कमी धावा आल्या तर टोटल कमी होण्याची शक्यता आहे. किंबहुना या षटकामध्ये या 2 फलंदाजांपैकी एखादी विकेट मिळाली तर या मॅच मध्ये पूर्णतः नडगावकरांचा बोलबाला होण्याची शक्यता दाट आहे. रोहित गोलंदाजीसाठी. समोर आशिष मेहरुल, महत्वाचे खेळाडू. हे चांगलं बॅटल पाहायला मिळेल. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन उडवलाय, बॉल चाललाय. वा, इकडे पहा, नशिबाची साथ कोणाला असावी. म्हणजे जवळ असं वाटलं होतं की 4 धावा येतील, त्याआधी असं वाटलं की 6 धावा येतील, पण सगळेच मात्र आपण जर पाहिलं तर इरद इकडे खोटे ठरले आणि मात्र एकच धाव मिळाली. मुख्य व्यासपीठ आहे तिकडे, व्यासपीठाच्या वरती बॉल आला तर तुम्हाला धावा मिळतील, व्यासपीठाच्या खालून बॉल मैदानावरती आला तर मात्र तिकडे धावून जेवढ्या धावा काढल्या जातील तेवढ्याच स्कोर कार्ड वरती प्लस होतील. पण धाव धावली एकच, आणि 1च्या साह्याने टीमची धावसंख्या 31 या आकड्यावरती आपण पाहतोय. 31 धावा धाव फळकावरती. फद बाबा जॉन स्ट्राइक. सध्याच्या घडीला ओहूर संघाकडून महत्वाचा खेळाडू फद. हाफ ट्रॅकर, फटका तर फसलाय. बॉल लॉंग लेगच्या दिशेला मात्र तिकडे प्रसन्न होताना पाहायला मिळेल, आणि 1 धाव मिळाली. दुसऱ्या धावेसाठी पलटले. वाह, काय रन इन द बिटवीन विकेट. आपण म्हणतो ना, हरणाची चपळाई, त्याच वेळेला ती चित्त्याची धाव, आणि मग अति वेगानं दोन्ही बॅटर धावताना पाहायला मिळाले. एक चांगलं कॉम्बिनेशन, एक चांगली कॉलिंग आपल्याला पाहायला मिळेल,
आणि पाहता पाहता 2 धावा. हे महत्वाचं आहे, कारण की आता आशिष मेहरुल किंबहुना फहद बाबाजी दोघांनाही माहिती आहे मोठे फटके येत नाहीत तर मॅचला पुढे घेऊन जाण्यासाठी आता सिंगल डबलच उपयोगी पडतील. आणि त्याच कारणानं एक धाव वेगानं धावली आणि दुसरी धाव सुद्धा त्याच्याहून अधिक वेगानं. 2च्या साह्यानं टीमची धावसंख्या 33 वरती. चांगला बॉल, चांगला फटका त्यावेळेला बॅकफुटला येत असताना डी बॅकवर्ड पॉइंट मुख्य व्यासपीठाला मानवंदना देणारा फहद बाबाजीच्या बॅटमधून चौकार. प्रेक्षक वर्ग आपले पाय वरती या, अशा सूचना मात्र इकडे येतात पंचांच्या. मी विनंती करतोय व्यासपीठाच्या इथे बसलेले प्रेक्षक वर्ग आपली पावलं व्यासपीठावरती घ्या. सगळ्याच प्रेक्षकांना विनंती आहे. रोहित मात्र बॉलिंग करतोय, त्याच्या अगेन चौकार लगावला गेलाय. 4 धावा मिळाल्यात. टीमचं धावफलक मात्र आपण जर पाहिलं तर पुढे सरसावत असताना 37 आकड्यावरती पोहोचलंय. मॅच अजून संपली नाहीये, कारण की फहद बाबाजीला माहिती आहे मी अजून जिंकलो नाहीये. माझ्याही टीमला चांगलाच खेळ करायचा आहे. माझ्यावरती दाखवलेला विश्वास मला सार्थ ठरवायचा आहे आणि आज या मॅच मध्ये मला चांगलाच खेळ करून दाखवायचा आहे. पुढचा बॉल रोहित, चांगलाच बॉल, त्याहून चांगला फटका आपण पाहतोय. लॉंग ऑफच्या दिशेला बॉल मात्र स्टिअर होताना पाहायला मिळाला. एक धाव तिथे मात्र मिळेल. तेजस होते, तेजस अतिवेगाचे खेळाडू आहेत. ते येतात, ते बॅटिंग चांगली करतात, ते फिल्डिंग करतात त्याच्याहून चांगली, आणि आता फिल्डिंग सुद्धा चांगली झाली आहे. एक धाव मिळेल. एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना 38 धावा. शांत किंबहुना संयमी खेळ या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे, जिकडे 4थं षटक मार्गस्थ. रोहित आपण पाहतोय समोर आशिष मेहरुल. 5वा बॉल रोहित, एक मोठा रनअप आहे. 38 सर्कलच्या बाहेरून धावतोय. समोरचा बॉल ब्लॉक होल पद्धतीचा ऑन साइडला खेळला. स्ट्रोक चांगला. मयूर वाघमारे समोर रॉकेट थ्रो पाहायला मिळणार तुम्हाला. येस, निश्चित अगदी परफेक्ट एंड वरती फेक केली आहे. त्याच वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर अजून एक धाव स्कोर कार्ड वरती मिळताना पाहायला मिळेल. मयूर फिल्डिंग खूप छान करतो, त्याच्याहून अधिक तो फेकी बॉलची अजून चांगली करतो, म्हणजे रॉकेट थ्रो असतात त्याचे, आणि आज सुद्धा तेच पाहायला मिळालं. अगदी सीमारेषेच्या वरून स्ट्राइक एंडला फेक केली, त्यानं धाव तिकडे एकच मिळाली. टीमचं धावफलक 39 या आकड्यावरती. शेवटचा बॉल या 4थ्या षटकाचा. शेवटचा बॉल, बॅटची कडा. काय घडलंय? जणू काही आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षकानं गेट ऑफ इंडिया तयार केला. पायाच्या मधून बॉल. किंबहुना आपण पाहिलं तर प्रत्येक गोलंदाजाने मात्र चांगल्या दर्जाचा प्रयत्न केला. मग क्षेत्ररक्षक चुका करताना पाहायला मिळतात. अशा पद्धतीची अपेक्षा नाहीये. एक चूक तुम्हाला या स्पर्धेमधून बाहेर नेणार आहे. एक चूक तुम्हाला ही स्पर्धा सोडायला सांगणार आहे, आणि ती चूक जर तुम्ही करताय तर या स्पर्धेची वाट 365 दिवस पुन्हा नव्यानं पाहायला लागणार आहे. या सगळ्याच गोष्टींचा विचार तुम्हाला करावा लागेल, कारण की मग तुम्ही संध्याकाळच्या सत्रापासून इकडे उपस्थित राहिलात तर तुम्ही नाही तर तुमचा गाव इकडे उपस्थित राहिलाय. नडगावकर शेवटपर्यंत थांबलेत, तिकडे मात्र वहुरकर सुद्धा शेवटपर्यंत थांबलेत. कारण की आपण म्हणतो ना, जेव्हा आपल्या गावचा संघ मैदानावरती उतरतो तेव्हा गावचा संघ नाही तर संपूर्ण गाव तिकडे मैदानावरती उतरतो. आणि होय, महाड तालुक्याला माहिती आहे जेव्हा नडगाव गावचा संघ मैदानावरती येतो तेव्हा नडगाव गाव पूर्ण येतो. यस, धावा धावफलकावरती 43. 43 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचं षटक मात्र तिकडे मार्गस्थ असेल. धावा धावफलकावरती 43. 4 फलंदाज बाद झाले, आणि आता इथून पुढे शेवटच्या षटकामध्ये कशा पद्धतीच्या धावा या मात्र बनल्या जातील हे मात्र निश्चितपणे आपल्याला पाहिजे.
शेवटचं षटक आशिष मेहरुल ऑन स्ट्राइक. नॉन सेकंडला पद बाबाजी बॉलिंग मार्क वरती. महत्वाचा गोलंदाज आपण पाहतोय तेजस. तेजस तेजस म्हटल्यानंतर नावात वेग आहे. त्या वेगानं बॉलिंग त्याला करावी लागेल धावा जर थांबवायच्या या मॅच मध्ये. तेजसला मात्र कमबॅक करावं लागेल. म्हणजे आपण म्हणतो ना की मागे काय झालं ते विसरून नव्यानं सुरुवात करावी लागेल. कारण की मागील मॅच मध्ये थोडे ते महागडे ठरले होते पण आता तसं करून जमणार नाहीये. कारण की स्लॉग ओव्हर मध्ये विश्वास दाखवलाय. समोर आशिष मेहरुल सारखा खेळाडू आहे. दबाव क्वालिफायच्या मॅचचा दबाव. आमचे प्रेक्षक वर्ग पहा त्यांचं सगळ्यांचंच मी हार्दिक स्वागत करेन. कारण की शेवटपर्यंत प्रेक्षक थांबलेत. त्यांनाही माहिती आहे ही मॅच किती इम्पॉर्टंट आहे आणि ही मॅच शेवटपर्यंत रंगणार यात ते मात्र शंका नाहीये. कारण की जेवढी बॅटिंग करण्याची ताकद वहूर गावाकडे आहे ना त्याच्याहून अधिक ताकद नडगाव गावाकडे सुद्धा आहे. आणि जेवढी ताकद गोलंदाजीमध्ये नडगावकरांकडे आहे त्याच्याहून अधिक ताकद मात्र आपण पाहिलं तर वहूरकरांकडे सुद्धा आहे. म्हणजे मॅच चांगलीच होणार. पुढचा बॉल तेजस. पहिलाच बॉल आशिष मेहरुल यांच्या बॅटमधून आक्रमण झाले. 6 धावा. जे ऑपरेटर सुद्धा लय मध्ये त्यांना पाहायला मिळतील. जिकडे पुण्यामध्ये आपण जर पाहिलं तर मिल्का ग्रुप आपल्याला पाहायला मिळतं आणि मग राधा खुडे यांनी गायलेले हे सुमधुर संगीत आपल्याला पाहायला मिळते. आणि मात्र डीजे ऑपरेटर यांच्या माध्यमातून चांगलं माइंडसेट. कारण की इथे मैदानावरती मात्र राडा हा घातलाय आशिष मेहरुल या नावानं. त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. 6 धावा आल्यानंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 49 धावा धावफलकावरती लागल्या गेला. पुढचा बॉल समोरचा बॉल मोठा फटका लॉंगॉनच्या दिशेला. सूरज पाटील आले. वा काय बॅकअप. लाजबाब. काय घडलंय काय घडलंय. हा दबाव आहे हा दबाव आहे. मी कौतुक करेल त्या क्षेत्ररक्षकाचं. कल्पेश होते तिकडे. मला वाटतं अक्षय मोन्याचा झेल सुद्धा त्यांनीच पकडला होता आणि तो कल्पेश आलाय तिकडे. जवळ सूरज पाटीलला सुद्धा वाटलं होतं की या 4च धावा आहेत पण तिकडून अगदी कल्पेश वेगानं आले. त्यांनी बॉलला पकडलं आतमध्ये आणला. थोडी चुकीची फेक झाली पण हरकत नाहीये. बघता बघता 2 धावा सुद्धा मिळाल्या. 2 धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 51 धावा. धावा बनल्या धावा बनवल्या. 51 धावा स्कोर कार्ड वरती. चांगला बॉल त्याच्यावरती चांगला फटका. डी बॅकचा कव्हरला बॉल चाललाय. 1 धाव पुन्हा मिळाली. दुसऱ्या धावेसाठी पुन्हा पलटले. बघता बघता 2 धावा तिकडे आरामातरित्या पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रेंज बिटू विकेट. चांगला ताळमेल. अतिवेगानं दोन्ही बॅटर धावताना पाहायला मिळतील. या दुहेरी अंकाच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना तब्बल आपण पाहतोय 53 या आकड्यावरती धावगती पोहोचली आहे. आशिष मेहरुल आणि फहद बाबाजी या दोन्ही खेळाडूंनी मात्र या खेळीला सावरून टाकले. कारण की आपण जर पाहिलं तर अगदी आवश्यकता होती धावांची त्याची पूर्तता केली आहे. तेजसला कमबॅक आणावा लागेल. तेजसला डॉट बॉलचा रेशो वाढवावा लागेल. धावा बनल्या म्हणजे आपण म्हणतो ना स्वप्नवत धावा हव्या होत्या वहूर संघाला त्या धावा मिळाल्या. पुढचा बॉल तेजस. चांगला बॉल त्याच्यावरती चांगला फटका. पण फटका तर फसलाय. सूरज पाटील सेफ हँड. कोणती चूक करणार नाहीयेत. आशिष मेहरुल मैदानाच्या बाहेर. आपण पाहतोय समी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. समीकडे सुद्धा ताकद वेगळी आहे. समी सुद्धा चांगलं क्रिकेट खेळतो आणि समी यांचा डान्स चर्चेचा विषय राहिला होता. अगदी आपण जर पाहिलं तर ती टेम्पाल्याची स्पर्धा कोण विसरेल जिकडे समीनं डान्सिंग अंपायर सोबत डान्स केला होता. स्ट्राईकला मात्र आपण पाहिलं तर तो समी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय.
तेजस कम बॅक तेजसचा मैदानाच्या आतमध्ये विकेट मिळवत असताना पाहायला मिळते. इथून पुढे या षटकातील या पूर्णपणे पहिल्या डावातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल बॉल कुठे चाललाय, टप्पा तर पडला तिकडे. मात्र आपण जर पाहिलं तर व्हाईट बॉल आपण पाहतोय. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू. येस, व्हाईट बॉल साठी रिव्ह्यूचा कॉल झाला. चेक केलं जाईल नक्की बॉल कसा आहे. रिव्ह्यूची मागणी इकडे मात्र केली आहे मयूर वाघमारेनं. येस, रिव्ह्यू अनसक्सेसफुल, व्हाईट बॉल. करत असताना टीम वहूर संघाचा फद बाबाजी ऑन स्ट्राईक. तेजसचा बॉल फटका खेळलाय फद बाबाजी आणि त्याच्या बॅट मधून आल्या 6 धावा. बॉलिंग करताना जेवढ्या धावा आपण खर्च करतोय ना तेवढ्या धावा समोरच्या टीमला सुद्धा सेव्ह होतात. फटका फसला, बॉल हवेत, फॉलो थ्रू मध्ये कॅच पकडण्याचा प्रयत्न, कॅच ड्रॉप. प्रयत्न केला दुसरी धाव धावण्याचा, रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट देताना पाहायला मिळते. अजून एक धक्का. टीमची धावसंख्या धावफलकावरती एकंदरीत आपण पाहतोय 61 धावा स्कोर कार्ड वरती बनल्या आणि 62 धावांची गरज. एक मोठी टोटल एक मोठ्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहा म्हणजे आता नडगाव संघासमोर त्यांना हवी असणारी स्वप्नवत धावसंख्या आहे. कारण की पहिल्या मॅच मध्ये नडगावकरांनी 89 धावा बनवल्या, दुसऱ्या मॅच मध्ये 75 बनवल्या आणि आता तिसऱ्या मॅच मध्ये पाठलाग करायचा आहे 62 धावांचा. 30 चेंडू 62 धावांची आवश्यकता. पहिल्या डावाचा खेळ संपल्यानंतर मी मात्र इथे थांबतोय, तुम्ही थांबू नका. क्वालिफायच्या मॅच मध्ये या आवाज ऐकूया, तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका आवाज, आवाज महाराष्ट्राचा, आवाज पुणे जिल्ह्याचा आणि आवाज सन्माननीय नरेश ढोंबे सरांचा. कुठे जाऊ नका, पाहत राहा, बघत राहा, या मॅचचा आनंद घेत राहा. धन्यवाद. यांच्या वतीने आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. रात्रीचे जवळपास 4 वाजता आहेत आणि पहाटेच्या 4 वाजता एवढ्या प्रमाणात प्रेक्षकांची मोठी गर्दी आहे. तर या सगळ्या दर्दी प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करतो. आपण बघतोय दिवंगत आमदार माणिकराव जगताप स्मृती चषक 2025 आपण ऐकत होतात हर्षल मुंडे सरांना.
आपण बघितलेलं आहे बैरी जोगेश्वरी शरद भाऊ मांडे 11 नडगाव संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 5 षटकांमध्ये 61 धावा उभ्या केलेल्या आहेत. 62 धावांचं आव्हान त्यांनी नितीन कोरपे मित्रमंडळ वहूर संघासमोर ठेवलेलं आहे. संमिश्र अशी सुरुवात होती. सुरुवातीला विश्वजित ठाकूर सौद पटेल लवकर बाद झाले. निहाल तिसऱ्या क्रमांकावरती आला. 3 लागोपाठ षटकार ठोकत त्यानं इरादे बनवले. तो लवकर बाद झाला. त्यानंतर मात्र आलेला फहेद बाबाजी आणि आशिष 5व्या आणि 6व्या क्रमांकावरच्या फलंदाजांनी मात्र चांगली फलंदाजी केली. विशेषतः फहेद बाबाजीचं कौतुक करावं लागेल. त्याने 2 षटकार 2 चौकार काही सिंगल डबल्स धावा घेत तब्बल 10 चेंडूमध्ये 29 धावांची खेळी साकारली आणि भैरी जोगेश्वरी शरद भाऊ मांडे 11 नडगाव संघाला एका मजबूत स्थितीमध्ये आणून ठेवलेलं आहे. 5 षटकांमध्ये 61 विजयासाठी 62 धावांचं आव्हान इथे वहूर संघासमोर. अत्यंत सुंदर स्पर्धा, लाजवाब स्पर्धा. गेले 33 वर्ष प्रेक्षकांना मेजवानी देणारी स्पर्धा पुन्हा एकदा महाडकरांच्या भेटीला आलेली आहे. 3 दिवस या स्पर्धेचा आस्वाद आपण घेतोय. उद्याची अखेरची रात्र असणार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा जीवाला हुरहुर लागणार आहे आणि पुन्हा आपण पुढच्या वर्षीची वाट बघणार आहोत. फ्रेंड्स ग्रुप महाड एक अशी संस्था आहे, क्रीडा संस्था आहे. खेळाडू त्यांनी खेळ चांगला खेळला. महाड संघ गावाचं नाव क्रिकेटच्या माध्यमातून पंचक्रोशीमध्ये उज्ज्वल केलंच, नावलौकिक मिळवला. मात्र स्पर्धेच्या आयोजनामध्ये देखील एक आदर्श निर्माण करणारी स्पर्धा, मानाची स्पर्धा. 33 वर्षांचा हा एक मोठा प्रदीर्घ प्रवास आहे आणि आपण अनेक जण या प्रवासाचे साक्षीदार आहोत. आयोजकांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देऊ, त्यांचं कौतुक करूया. त्यांनी घेतलेली मेहनत, अनेक अडथळे आले आणि तरी देखील स्पर्धा ते यशस्वी करतात. बॅक टू बॉलर. ओ हो, इथे फलंदाज सूरज पाटील स्ट्राईक एंड वरती होता. तिथे मला वाटतंय नॉन स्ट्रायकर एंड विजय मांडे. चेंडू त्याला लागलेला असावा. प्रचंड वेगाने रिफ्लेक्सेस बघायला मिळाले चेंडूचे. जखमा या खेळाचा भाग आहे, पण किती जखमा झाल्या तरी आपण पाहतो की खेळाडू सातत्याने उभे राहतात, खेळतात. इथे विजय मांडे थोडासा आघात आहे त्याच्यात, त्याला थोडा वेळ लागेल सावरायला, पण पुन्हा तो उभा राहील याची आपल्या सगळ्यांना खात्री आहे. तेंडुलकर मात्र 16 वर्ष 205 दिवसांचा होता. पाकिस्तान समोर तो पहिल्यांदा वेगवान माऱ्यासमोर उभा राहत होता. पाकिस्तानचा वेगवान मारा तर होताच. वकार युनिस संघामध्ये दाखल झाला होता 18 वर्षाचा. वसीम अक्रम तर होताच, त्याचबरोबर इम्रान खान सुद्धा होताच, अब्दुल कादिर होता, सकलीन मुस्ताक होता. अशी दिग्गज तगडी गोलंदाजी समोर तेंडुलकर उभा होता. वकार युनिसचा एक चेंडू त्याच्या शरीरावरती आदळला होता, नाकातून रक्त आलं होतं, तो खाली कोसळला होता. फिजिओ आले होते, त्याला बाहेर जायचा सल्ला दिला होता, तो खाली पडलेला होता. आणि नवजोत सिंग सिद्धू म्हणतात की मी नॉन स्ट्राईक एंडला फिरलो मागे जायला आणि पाठीमागून माझ्या कानावरती आवाज आला, मै खेलेगा. पुढच्या चेंडूवरती वकार युनिसला ठोकलेला कव्हर ड्राईव्ह आजही ते म्हणतात की माझ्या लक्षात आहे, तो कधीच विसरणार नाही मी. या गोष्टी असतात. जा बच्चा घर जाके दूध पिले म्हणणारे अब्दुल कादिर वरती तेंडुलकरनं चढवलेला हल्ला प्रेक्षक कोणी विसरणार नाही. जखमा हा खेळाचा भाग असतो, मात्र जो जोश असतो तो जोश तुम्हाला यशाच्या दिशेने घेऊन जात असतो. ओहो, व्हॉट अ बॉल, गुड लेंथ बॉल. चपकन आत आलेला, यष्टीरक्षक तिथे तयार आहे. बॅटचा संपर्क नाही. धाव फलकावरती धाव अजून 0 आहे. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू. 62 धावा इथे बनवायच्यात आणि 0 धावा धाव फलकावरती आहेत. यस यस यस. इथे पुन्हा 0. अजून धाव संख्येला तोंड फुटलेलं नाहीये. धावा तिथेच आहे 0. तर रेफरल कॉल आहे. वाईड साठी फलंदाजांनी घेतलेला DRS. इथे तिसरे पंच आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील.
टप्पा पडला चेंडू कुठे आणि बाहेर जातोय. खरं तर टप्पा पडल्यानंतर हलकासा उसळतोय, वळतोय चेंडू. अवे ऑफ दी बॉडी खेळण्याचा प्रयत्न होता आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. फेअर डिलिव्हरी, चांगला चेंडू आहे. 0 धावा. तेंडुलकर शून्यावरती बाद झाला होता पहिल्या सामन्यामध्ये. दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा तेंडुलकर शून्यावरतीच बाद झाला होता. व्हॉट द डक हा जो एक शो होता. ओहो हो, इथे सुंदर फटका. यावेळेस 4-0 कोंडी फोडली. तेजस पाटील इथे सुरुवात करतोय धाव संख्येला. धाव फलकावरती 4. पहिला किरण सूरज पाटील इथे तळपतोय. 4 धावा. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न होता. गोलंदाजाच्या हातामध्ये दिलाय आशिष मेहरोल. ऍज अ बॅट ऍज अ बॉल प्रभावी कामगिरी झालेली आशिष कडून. एक षटकार फलंदाजी करताना खेळलेला आहे. तर 13 धावा त्याने बनवल्या होत्या. बाद झाला आशिष. आणि आता गोलंदाजीमध्ये 4 चेंडू निर्धाव टाकलेत आशिषनं. यस कडक. इथे सूरज इथे प्रकाशमान होतोय. ची सरासरी हवी जिंकण्यासाठी. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. 10 धावा फलकावरती. 4 चेंडू निर्धाव. 2 चेंडू मध्ये मोठे फटके आले ते सूरज पाटीलच्या बॅट मधून. धाव फलकावरती धावा 10. सूरज पाटील सुद्धा 10 वरती आहे. पहिल्या 3 बॉल मध्ये एकही धाव नव्हती. 0 धावा होत्या आणि तिथून सुरुवात केली. इथे पाहायचं शून्यातून साम्राज्य निर्माण होणार का. तेंडुलकरच्या 2-0ची चर्चा आम्ही करत होतो मगाशी. व्हॉट द डक्स च्या शो मध्ये विक्रम साठे यांच्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं तेंडुलकरनं. सगळ्यात आयुष्यातले खराब शून्य कोणते आहेत. तेंडुलकर म्हणाला की पहिल्याच मॅच मध्ये मी शून्यावरती बाद झालो होतो. दुसऱ्या मॅच मध्ये पुन्हा शून्यावरच बाद झालो होतो. पण यावेळेस थोडासा बेटर होतो. पहिल्या मॅच मध्ये पहिल्या बॉलला शून्यावरती बाद झालो होतो. दुसऱ्या मॅच मध्ये 3 बॉल खेळले होते मी आणि मग शून्यावरती बाद झालो होतो. पण शून्यातून साम्राज्य काय उभं केलंय तेंडुलकरने. इथे मैदानामध्ये उभं राहील का. ओ हो, डावी यष्टी उद्ध्वस्त. वेग भन्नाट विश्वजीतचा आणि फलंदाज इथे बाद. मयूर वाघमारे. सूरज पाटील मयूर वाघमारे ही जोडी आता मैदानामध्ये खेळणार आहे. 10 धावा फलकावरती. विश्वजीतनं पहिल्या चेंडूवरती त्रिफळा उद्ध्वस्त केलेला आहे. फलंदाज विजय मांडे शून्यावरती बाद झालाय. सूरज पाटील मयूर वाघमारे आयकॉन मैदानामध्ये आहेत. अपेक्षा मोठ्या असणारे लक्ष्य 62 धावांचं आहे. नडगाव विरुद्ध वहूर अशी मॅच आहे.
दोन्ही संघाचे पाठीराखे मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत आणि कोणताच संघ आपल्या पाठीराख्यांना निराश नाही करणारे. बाहेरची कड मयूर वाघमारे पवेलियन कडे हैदोस मैदानामध्ये विश्वजित ठाकूरचा लागोपाठचा दुसरा फलंदाज त्यानं माघारी पाठवलाय. त्यांनी वाजवलंच नाही गाणं त्यांनी बंद केलं नाही. दाखल होणार आहे. लागोपाठ दोन फलंदाज बाद करत हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती उभा राहतोय विश्वजित ठाकूर. विश्वजित आता फक्त दिघोडे गावचा राहिलेला नाही, तो महाराष्ट्राचा विश्वजित झालेला आहे. विश्वजितला आपण बघितलं होतं क्रिओ कप मध्ये 2019ला वर्ल्ड कप सुरू असताना आयसीसीनं क्रिओ कप स्पर्धा घेतली होती टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळाडूंसाठी. भारताचा संघ तिथे सहभागी झाला होता आणि त्यांनी क्रिओ कपची ट्रॉफी जिंकली होती. ज्यावेळेस न्यूझीलंड आणि इंग्लंडची फायनल सुरू होती, क्लाइव्ह लॉयडच्या हस्ते इनिंग ब्रेक मध्ये ट्रॉफी उंचावलेले हे खेळाडू आहेत. ओ हो इथे इथे वेग आहे, वेगावरती स्वार होतोय इथे विश्वजित. बॅटवरती चेंडू येत नाहीये, निर्धाव चेंडू असेल. फलंदाज अकीब ऑन स्ट्राइक. धावफलकावरती 10 धावा, तिथेच थांबलेला धावफलक. पहिल्या षटकामध्ये पहिल्या 3 बॉलमध्ये धावा नव्हत्या, दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या 3 बॉलमध्ये धावा नाहीत. आतापर्यंत 9 चेंडू टाकले, त्यातले 7 निर्धाव आहेत. यस हो अडवलाय चेंडू, धावाची संधी असू शकते तिथे. हो वॉटर स्टॉप. विश्वजितचं चापल्य बघायला मिळतंय इथे. विद्युल लतेच्या वेगानं तो आला, विजेसारखा आला. तडीत सौदामिनी असं विजेला म्हटलं जातं. सौदामिनीच्या वेगानं तो आला, चेंडूवरती त्याने झेप टाकली, अडवला चेंडू, धावा येऊ दिल्या नाहीत. वाह वाह वाह, प्रेक्षकांकडून विश्वजित साठी हे कौतुक येत आहे. लागोपाठचे 4-5 चेंडू निर्धाव आले, 2 विकेट विश्वजितला, 5 चेंडू निर्धाव. काय गोलंदाजी आहे. शेवटचा चेंडू या षटकातला. विश्वजितचे लागोपाठचे 5 निर्धाव. वंडरफुल एक्सलंट पीस ऑफ बॉलिंग. आश्चर्यकारक गोलंदाजी, तोंडात बोट घालायला लावणारी गोलंदाजी. आणि जर आवडली असेल तर जोरात टाळ्यांचा कडकडाट आला तर हरकत नाही. विश्वजित इज द मॅन. इथे भन्नाट वेग, यॉर्कर चेंडू होता, जमिनीच्या समांतर खेळला, लॉंग ऑनला धाव मिळणार नाहीये. मेडन ओव्हर, मेडन विथ 2 विकेट्स. विश्वजित ठाकूर. धाव फलकावरती 10 धावा. चला निश्चित षटक संपलेले 2. ऐकूया सुमधुर संगीत. सुटली
या दोन आयकॉन गोलंदाजांनी फलंदाजांना सळो की पळो करून सोडलं या मॅच मध्ये. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. मात्र 10 धावा फलकावरती आहेत. 18 चेंडू आता शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजून 52 धावांची आवश्यकता आहे. 62 धावा विजयाचं आव्हान होतं. तर पुन्हा एकदा आशिष मेहरोल उजव्या हाताने ओव्हर द विकेट. पुन्हा चांगला चेंडू आहे. 13 चेंडूंपैकी 11 चेंडू डॉट आहेत. 2 चेंडूवरती फक्त धावा आल्यात. 1 चौकार 1 षटकार आणि ते खेळलेले सूरज पाटीलनं. विजय मांडे बाद झालेला आहे. मयूर वाघमारे मयूर वाघमारे देखील बाद होतोय. परत एकदा एक चांगला फटका. यावेळेस कनेक्शन परफेक्ट नव्हतं. 1 धाव डीप स्क्वेअर लेगवरून येणारे थ्रो. धाव घेण्याची संधी इथे आणि काय घडलं इथे. फलंदाज होणारे बाद. सूरज पाटील स्ट्राइक एंडला येतोय. तिसरं षटक सुरू. 11 धावा. 3 बाद 11. सुरुवात निश्चित तेवढी आश्वासक नाहीये. मात्र मैदानामध्ये सूरज पाटील आहे. आज 76 धावांची इनिंग उभी करणारा हा खेळाडू आहे. पहिल्याच सामन्यामध्ये त्याने धावांचा जो धडाका लावला होता, धावांचा जो सेल लावला होता, आपण तो याची देही याची डोळा अनुभवलेला आहे आणि परत या मॅच मध्ये देखील त्याच्याकडून अशाच अपेक्षा आहेत. यस, इथे लोअर फुल टॉस. पुन्हा एकदा निर्धाव. प्रेक्षकांना विनंती आहे, आपल्यामध्ये सुद्धा खिलाडी वृत्ती असू द्या. गोलंदाज ज्यावेळेस रनअप घेतोय आपण बिलकुल गोंगाट करू नका. शांत राहा. बॉल टाकल्यानंतर काय गोंगाट करायचंय तो करा. कृपया शांत राहा. चांगला खेळ आहे आणि खेळू द्या खेळाडूंना. हो, बेल्स पडते खाली. बेल्स पडते आणि सूरज पाटील इथे बाद. घातक, अधिक दाहक, अधिक तिखट इथे बघायला मिळतोय. काय गोलंदाजी इथे आहे. उसळलेली गोलंदाजी इथे आपण बघतोय. उसळलेला समुद्र इथे बघतोय गोलंदाजांच्या माध्यमातून. विश्वजित, आशिष या दोघांनी फलंदाजांवरती मोठं वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे. 2 फलंदाज इथे बाद होत आहेत. त्या षटकामध्ये 11 धावा, 4 गडी बाद. सूरज पाटील, पाटलांचा सूरज अस्ताला जातोय. कट जरूर घेतलेली आहे. धावबाची संधी असणार आहे तिथे. मात्र नेम चुकलेला आहे. निशाणा व्यवस्थित नव्हता. धाव मिळालेली नाहीये. धाव फलक तिथेच आहे. 11, 4 बाद 11. तिसरं षटक सुरू असताना आशिष मेहरोल परत एकदा गोलंदाजी मार्क वरती. आजच्या पहाटेच्या सत्रामध्ये सुरू असलेला सामना. उपांत्यपूर्व फेरीमध्ये कोण पोहोचणार. या अगोदर 2 संघ तिथे आहेत. चॅम्पियन स्पोर्ट्स महाड. पुन्हा आशिष मेहरोलचा अत्यंत दाहक चेंडू आहे. जळते निखारे टाकले तिथे फलंदाजांवरती. परतावताना मात्र ते तिरपीट उडालेली इथे. 11 धावा, 4 गडी बाद. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी धावा हव्या आहेत 51. या डीजे
गोलंदाजी आज फलंदाजीमध्ये सौद पटेल जास्त प्रभावी ठरलेला नव्हता. 4-1 चौकार त्याने खेळला. 4 चेंडूमध्ये 4 धावांचं योगदान राहिलं होतं त्याचं बॅटिंग. मात्र सौद पटेल आता गोलंदाजीसाठी मैदानामध्ये. डाव्या हाताचा फलंदाज संदेश तेजस ही जोडी मैदानामध्ये असणार आहे. पुन्हा लेंथ बॉल पुन्हा खांडून काढावा लागलाय या चेंडूला. एकच धाव प्राप्त होणार आहे. 11 चेंडू शिल्लक आहे. 50 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. 11 बॉल 50. मॅच अजूनही संपलेली नाही. क्रिकेट असा खेळ आहे की या खेळामध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही, शेवटची धाव काढली जात नाही, तोपर्यंत भविष्य करणं चुकीचं आहे. जोपर्यंत समोरचा संघ विजयी होत नाही तोपर्यंत तुम्ही पराभूत नसता. आणि अजूनही जिद्द सोडलेली नाहीये. वहूर विरुद्ध नडगाव अशी एक दमदार लढत आपल्या समोर. इथे सौद पटेल परत एकदा प्रभावी ठरतोय. जर एवढी ऊर्जा 2 गोलंदाजांनी दिली असेल, आशिष आणि विश्वजित यांनी, तर निश्चित प्रकारे कोणाच्याही अंगामध्ये वीरश्री संचारणार आहे, आत्मविश्वास संचारणार आहे. आणि तोच आत्मविश्वास सौदच्या शरीरामध्ये. वाईट चेंडू आहे इथे. एक अतिरिक्त धाव फलकावरती येणार आहे. 13. 4 गडी बाद 13 चौथ्या षटकामध्ये. भैरी जोगेश्वरी शरद भाऊ मांडे 11 नडगाव विरुद्ध नितीन भाऊ कोरपे मित्रमंडळ वहूर. या 2 संघामध्ये उपांत्यपूर्व फेरीची लढत आहे. डू ऑर डाय मॅच. जिंकणारा संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये सेमीफायनल मध्ये दाखल होणार आहे. उजव्या इष्टीच्या बाहेर परत एकदा वाईड आहे. लांब टाकायचा प्रयत्न आहे. अवे ऑफ दी बॉडी टाकायचा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नात वाईड जात आहेत. मात्र हा DRS चॅलेंज केला जातोय. डिसिजन क्षेत्ररक्षकांकडून. धावफलकावरती 13 आहेत. परंतु या चेंडूचा निर्णय आल्यानंतर परत एकदा काहीसा बदल संभवतो. फेअर डिलिव्हरी. रेफरल सक्सेसफुल. पंच त्यांचा निर्णय मागे घेतील. धावफलक तिथेच राहील. 13. षटक सुरू राहील सौद पटेलचं. आज जाळ काढलेला आहे गोलंदाजाने. जळते निखारे टाकलेले आहेत आणि निखाऱ्यांनी पेट घेतला की मग आगीचा आगडोंब उसळतो. उजव्या इष्टीच्या बाहेर. इथे वाईड आहे. हा मोठा वाईड आहे. बंटी जाधव सरांकडून इशारा येतोय. इथे धावा आहेत 14. 14 ऑन बोर्ड. सातत्याने अवे ऑफ दी बॉडी शरीरापासून लांब टाकायचा प्रयत्न. आणि टेनिस क्रिकेटच्या गोलंदाजांनी हे शिकलं पाहिजे की शरीरापासून लांब चेंडू कसे टाकायचे. परत एकदा निर्धाव चेंडू. सौद पटेल कमालीची गोलंदाजी. 4ही षटकांमध्ये आपण पाहिले फलंदाजांच्या समोरची परिस्थिती तेवढीशी सोपी नाहीये. ज्या परिस्थितीमध्ये बॅटिंग केली आज फयद बाबाजीनं, आशिष मेहरोलनं, अगदी तशी बॅटिंग करणं इथे कठीण जाणार आहे या गोलंदाजांसमोर. उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू. इथे पुन्हा निर्धाव. फलंदाजांच्या समोरची वाट आता अतिशय कठीण झालेली आहे, बिकट झालेली आहे. गोलंदाजांनी त्यांच्या मार्गात जे स्पीड ब्रेकर टाकलेले आहेत आणि फक्त स्पीड ब्रेकर टाकूनच राहिले नाही, त्याने काटे टाकले, दगड गोटे टाकलेत, खड्डे पण केलेत आणि ही वाट खूप अवघड आहे. आता रिव्हर्स खेळायचा होता, प्रयत्न फसला. षटक संपणार आहे. 4 षटकांचा खेळ संपतोय. धावफलकावरती मात्र 14 धावा. तर विजयाचं समीकरण शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडू 48 धावा. काय मॅच आहे. गोलंदाजांनी या सामन्यामध्ये वर्चस्व प्रस्थापित केले. विशेषतः आशिष मेहरोल, विश्वजित ठाकूर, सौद पटेल. 4 गोलंदाज. ह्या एक नव्हत्या, 4 तोफा होत्या. 4 आश्चर्य होती ही भयानक. जसं की भारताच्या संरक्षण ताफ्यामध्ये आहे ना, पृथ्वी आहे, नाग आहे, पिनाक आहे, त्रिशूल आहे, आकाश आहे, ब्रह्मोस आहे.
अशी मोठी घातक अश्र आहे, तेवढी अश्र घातक आहे इथे गोलंदाजांकडे. आणि या घातक अश्रांनी विध्वंस काय केलाय भयानक आपण पाहिला या मॅच मध्ये. फक्त 14 धावा आलेल्या आहेत. शेवटचे 6 चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता. चेंडू उचललाय जरूर, एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेवरती आहे, तो चेंडू घेतोय, अडवतोय. 1 धाव इथे मिळणार आहे, 15 वरती पोहोचणार आहे. याबरोबरच नितीन भाऊ कोरपे मित्रमंडळ वहूर संघ विजय त्यांच्यासाठी आता खूप दुरापास्त आहे, खूप अवघड आहे. येथून पुढे चमत्कार क्रिकेटमध्ये आपल्याला बघायला मिळतात. असाच काही चमत्कार झाला इथून पुढे तर ती शक्यता नाकारता येत नाही. हा 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 4 रन इथे मिळत आहे, 4. आणि चौकारा बरोबर धावफलक देखील आता पुढे पोहोचणार आहे. तो म्हणजे एकोणीस धावा फलकावरती. आता 20 धावा असतील फलकावरती. 20 ऑन बोर्ड. 20 धावा धाव फलकावरती आहेत. आपण पाहिलं होतं ज्यावेळेस आशिष मेहरोल पहत बाबाजी खेळत होते त्यावेळेस त्यांच्या समोर रेड कार्पेटच अंतरलं होतं. फलंदाजी एवढी सोपी होती, पण या मॅच मध्ये तेवढी सोपी राहिली नाही, या डावामध्ये तेवढी सोपी राहिली नाही फलंदाजी. अक्षरशः आपल्या बोटांवरती नाचवलंय गोलंदाजांनी फलंदाजांना. निष्प्रभ केलेलं आहे, हतप्रभ केलेलं आहे, गलित गात्र केलेलं आहे फलंदाजांना सगळ्या गोलंदाजांनी. उंच फटका आणि याच बरोबर इथे मिळणार आहे 4 धावा. चौकारा बरोबर धाव फलक पुढे पोहोचेल 24 धावा. सपोर्ट करण्यासाठी बरेचसे मान्यवर उपस्थित आहेत. त्यामध्ये समालोचक बाळा पवार आणि अंपायर सचिन सावंत सर, या पाहुण्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. फ्रेंड्स ग्रुप महाडच्या वतीनं नडगाव संघाला सपोर्ट करणारे आमचे मित्र इथे उपस्थित आहेत. यस, चांगला चेंडू आणि याच बरोबर सेमी फायनल मध्ये दाखल होत आहेत भैरी जोगेश्वरी शरद भाऊ मांडे. तर नितीन भाऊ कोरपे मित्रमंडळ वहूरचं देखील मनापासून